29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्यात 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला लागणार निकाल। राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा। 29 महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं। 2869 जागांसाठी त्या 15 जानेवारीला मतदान। आजपासून सर्व पालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू। राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 23 ते 30 डिसेंबरच्या कालावधीत स्वीकारले जाणार, तर 31 डिसेंबरला होणार अर्जांची छाननी। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत, तर 3 जानेवारीला होणार अंतिम उमेदवार यादी निश्चिती। महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार। ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्यानं त्यामध्ये नावं वगळण्याचा अधिकार राज्य आयोगाला नाहीत। पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। मतदार यादीमधील प्रक्रिया अपूर्ण असताना निवडणुकांची घोषणा करणं म्हणजे मतदारांच्या हक्कांवर घाला आणि लोकशाहीच्या प्रक्रियेची थट्टा। निवडणुका जाहीर होताच विरोधकांनी अडवला सूर। मुंबईकर महायुती सोबतच राहणार हा विश्वास व्यक्त करत पुण्यात मैत्रीपूर्ण लढत, तर ठाण्यात युतीसाठी प्रयत्न करू। महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। पुण्यात कोयता गँग दिसता कामा नये। पुण्यातील कोयता हल्ल्यांवरून अजित पवारांची पोलिसांना ताकीद, तर कारवाईत राजकीय हस्तक्षेप करणार नाही अशीही दिली ग्वाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।